मुंबई महापौर पदाची सोडत ही चांगलीच वादात सापडली आहे। कारण ठाकरे गटानं आरक्षण श्रेणीवर आक्षेप घेतला। यावेळी किशोरी पेडणेकर यांनीही या सगळ्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं। तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही किशोरी पेडणेकरांना या सगळ्यानंतर प्रत्युत्तर दिलं। ही आरक्षण सोडत पद्धत ही सगळं नियमात बसूनच काढण्यात आली, अशी प्रतिक्रिया यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी किशोरी पेडणेकरांना दिली। ओबीसी यायला पाहिजे, तो ओबीसीवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो। एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं, आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3(1) या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलो, पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही, मग 2 तर आहेत ना, काढायची होती। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। आज आरक्षणाची सोडत निघालेली आहे, कसं पाहताय या प्रक्रियेकडे? काही ठिकाणी आक्षेप येतला आहे स्वतः किशोरी पेडणेकर। मी पाहण्यापेक्षा वाटतं लोकांनी पाहिलेलं आहे ती सोडत खरंच काय सोडत होती की काय पकडत होती हे तुम्ही ठरवायचं। आणि हे खरोखर एकदम फ्री अँड फेअर झालंय का हा देखील प्रश्न मनात उगवतोच ना। शिवसेनेने काय काम करावं याच्याबद्दल जो धडा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिला होता, उदाहरणार्थ लोकांना मदत करणं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही जी भूमिका आहे ती भूमिका तंतोतंत उत्तम रीतीने
माननीय एकनाथजी शिंदे साहेब निभावत आहेत आणि कोणी काही आरोप केले, किती अपशब्द वापरले तरी कामातून मी उत्तर देणार, हे जे एकनाथजी शिंदे सांगतात ते मला फार महत्वाचं वाटतं. तर कोणत्या महानगरपालिकेत कसलं आरक्षण लागू झालंय तेही पाहूयात. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये मुंबईमध्ये, नवी मुंबई त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये महिलांसाठी हे आरक्षण राखीव झालंय. त्याचबरोबर पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्गात हे आरक्षण राखीव झालंय. धुळे, नांदेड, मालेगावमध्येही महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्गात हे आरक्षण सोडत निघाली. तर सर्वसाधारण प्रवर्गात पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई विरारमध्ये आरक्षण राखीव झालंय. परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्येही सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण राखीव झालंय. तर पनवेल, इचलकरंजी आणि चंद्रपूर मध्ये महिलेसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण राखीव झालंय. जळगावमध्ये महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण राखीव झालंय. तर उल्हासनगर, अकोल्यामध्येही ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण राखीव झालंय. अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण राखीव आहे. तर कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण राखीव करण्यात आलंय. ठाणेमध्ये एससी कॅटेगरीतून हे आरक्षण राखीव झाले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी हे आरक्षण राखीव झाले. जालनामध्ये एससी महिलेसाठी, तर लातूरमध्ये एससी महिलेसाठी हे आरक्षण लागू करण्यात आले. देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या निकालात ठाकरेंचा पराभव झाला आणि त्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापनेत थेट देवाला चढले. आता तोच देव आपल्याला पावावा म्हणून मुंबईसह 15 महापालिकेतील अनेक महिला नगरसेविका देवाच्या धावा करत असतील. पाहुयात याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल गेल्या शुक्रवारी लागले. त्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता होती ती महापौर कोण होणार याची. पण महापौर निवडी अगोदर एक महत्वाची कायदेशीर प्रक्रिया प्रलंबित होती. ती होती महापौर सोडतीची. कोणत्या शहरामध्ये कोणत्या प्रवर्गातला महापौर असणार याची सोडत आज पार पडली. सगळ्यात आधी या सोडतीचे निकाल तपशिलात पाहूयात. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी महापौर पद राखीव असलेल्या महानगरपालिका मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, नांदेड आणि मालेगाव. सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पद राखीव असलेल्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई विरार, परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर. ओबीसी प्रवर्गासाठी महापौर राखीव असलेल्या महानगरपालिका पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर ओबीसी महिला, जळगाव ओबीसी महिला, उल्हासनगर आणि अकोला, अहिल्यानगर ओबीसी महिला, कोल्हापूर. महापौर पद हे एससी किंवा एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महानगरपालिका ठाणे महानगरपालिका एससी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका एसटी, जालना महानगरपालिका एससी महिला आणि लातूर महानगरपालिका एससी महिला. सर्वाधिक लक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौर होणार आहे. मुंबईच्या सोडतीवरून माजी महापौर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आरोप केले. त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिलं. ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी आमच्या सरकारमध्ये असली
आणि नवाब मलिकने त्यांचं नेतृत्व केलं तर आम्हाला नवाब मलिकच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य नाही. आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही, त्यांच्याबरोबर युती करणार नाही. आम्ही कट्टर आहोत, पक्के आहोत. तुमचं जर अडाणी विरुद्धचं किंवा अडाणींच्या बद्दलचं मत इतकं पक्क आहे, मग त्यांना तुम्ही घरी आणून गळाभेटी का करता? तुम्ही त्यांच्या घरी कशाला जाता? माझं जर एखाद्याशी मत बरोबर नाही किंवा माझं जमत नाही तर मी नाही जाणार त्यांच्या घरी. त्यामुळे दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे. सोडत पार पडलीये, पण मुंबईचे महापौर कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर निर्णय होईल अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.